की मार्केटला ऍज अन करिअर म्हणून बघू शकतो का? 8,000 प्लस प्रॉफिट लॉस स्टेटमेंट्स माझ्याकडे स्टुडंटचे अवेलेबल आहेत आणि मी सारखं म्हणत असतो की झूम मीटिंग. तर या झूम मीटिंग मध्ये नक्की असतं काय? 3,000 पासून 50,000 पर्यंत पीएनएल अवेलेबल आहेत. कोणाला पाहायचे असतील तर मला नक्की झूम मीटिंगला अटेंड करा, व्हॉट्सअपला मेसेज करा. त्याच्यामुळे डेली बेसिसवर 500 ते 1,000 रुपये जनरेट करू शकतो का? की एक माझा स्टुडंट आहे, गावाकडचा आहे, 57,000 रुपयांचे पीएनएल त्याच्यामध्ये अवेलेबल आहे. पण मी महाराष्ट्रातले 18 प्लस क्लासेस केलेले आहेत. त्याच्यामुळे कुठल्या क्लासची सत्यता काय आहे आणि काय पद्धतीने तुम्हाला फसवलं जातंय तर हे पूर्णपणे मी सांगणार आहे. अरे माझं बाईंग इथं होतं, माझ्या बाईंग पासून मार्केट इथं गेलं, म्हणजे तुमच्या कॅपिटलच्या 40% परतावा तुम्हाला एका ट्रेडने दिलेला आहे. स्टॉक मार्केटमध्ये एकमेव गोष्ट असते ती म्हणजे प्रॉफिट लॉस स्टेटमेंट्स, आणि ते कोणी दाखवत नाही. बाकीचा फापट पसारा तुम्हाला दाखवला जातो. असे माझ्याकडे जवळपास 90 ते 95 लोक आहेत जे दीड वर्षापासून पीएनएल दाखवत आहेत. हे जे रिव्ह्यूज तुम्हाला दिसत आहेत मागे, जे रनिंग मध्ये रिव्ह्यूज आहेत, या रिव्ह्यूज बरोबर ह्या लोकांचे प्रॉफिट लॉस स्टेटमेंट सुद्धा माझ्याकडे अवेलेबल आहेत. तर 30,000 रुपये कॅपिटल असेल, 20,000 रुपये कॅपिटल असेल तर हे तुम्ही करू शकता. आणि हे करायचं कसं आणि त्या लेवल पर्यंत कसं यायचं पूर्णपणे जबाबदारी माझी असते. आणि क्लास झाल्याच्या नंतर नुसतं फोन करणे, काय चाललंय ट्रेडिंग, कसं चाललंय ट्रेडिंग, काय डाऊट्स आहेत का, कशा पद्धतीने सॉल्व्ह करून देऊ, तर हे न करता डेली बेसिसवर मी झूम मीटिंग घेतो. महत्वाचा मुद्दा म्हणजे मी स्वतः 4 वर्ष प्रॉफिटेबल जर्नीमध्ये आहे. माझे पीएनएल इंस्टाग्रामवर डेली बेसिसच्या व्हेरीफाईड अवेलेबल असतात. प्रत्येक शनिवार रविवार आपण बेसिक प्लस ॲडव्हान्सची मीटिंग कंडक्ट करतो. ती फ्री ऑफ कॉस्ट असते, त्याचे कुठलेही चार्जेस नसतात. आणि मार्केटला कायम सट्टा, मार्केटला कायम चुकीच्या पद्धतीने बघितलं जातं. हे सर्वात मोठी वस्तुस्थिती आणि सत्य आहे. नमस्कार मित्रांनो, मी विराज जमदाडे, फाउंडर अँड सीईओ ऑफ विराज एक्सलन्स कम्युनिटी सेंटर. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मार्केटला ऍज अन करिअर म्हणून बघू शकतो का, आणि क्लासेस अटेंड करण्यापूर्वीची महत्वाच्या गोष्टी काय आहेत. आणि मी सारखं म्हणत असतो की झूम मीटिंग. तर या झूम मीटिंग मध्ये नक्की असतं काय? तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे की माझ्या टीम कडून तुम्हाला प्रत्येक वेळेस कॉलवर माहिती देणं पॉसिबल होत नाही. त्याच्यामुळे हा व्हिडिओ पूर्णपणे बघा. माइट बी हा लाईफ चेंजिंग व्हिडिओ असू शकतो. आजच्या काळामध्ये जर बघितलं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे, त्याचबरोबर जर बघितलं तर मार्केटमध्ये व्हेरियस टाईप्सचे कोर्सेसमुळे आज जॉब जे काय आहे ते प्रमाण कमी होत चाललंय आणि तुमचा स्केलअप जो काय आहे तो वाढण्यापेक्षा कमी होत चाललाय. त्याच्यामुळे डेली बेसिसवर 500 ते 1,000 रुपये जनरेट करू शकतो का आणि खरंच जनरेशन होतं का, तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याच पद्धतीने लोकांचे प्रॉफिट लॉस स्टेटमेंट्स प्रत्येक आठवड्यांचे, माझे प्रॉफिट लॉस स्टेटमेंट्स, मी खरंच पैसे शेअर मार्केटमधून बनवले आहेत का क्लास विकून पैसे बनवले जातात, हा महत्वाचा मुद्दा जो सगळ्यांसाठी इम्पॉर्टंट असतो तो आपण या झूम मीटिंग मध्ये कव्हर करणार आहोत. त्याच्यामुळे हार्डली 15 ते 20 मिनिटांचा हा व्हिडिओ असेल. तुमच्यासाठी महत्वाचा आहे, कारण जे लोक युट्यूबवर, इंस्टाग्रामवर कोर्सेसच्या नावाखाली गाजरं विकायचा प्रयत्न तुमच्याबरोबर करतायत आणि तुम्हाला असं वाटत असेल की त्या ठिकाणी जाऊन जर तुमचं ड्रीम फुलफिल होत असेल तर थोडंसं थांबा, हा व्हिडिओ पूर्णपणे बघा. कारण मी महाराष्ट्रातले 18 प्लस क्लासेस केलेले आहेत. त्याच्यामुळे कुठल्या क्लासची सत्यता काय आहे आणि काय पद्धतीने तुम्हाला फसवलं जातंय तर हे पूर्णपणे मी सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्णपणे बघा. तर मित्रांनो, आपण जर मार्केट बघितलं ओव्हरऑल कंडिशनला, तर डेलीचा टर्नओव्हर जर बघितला मार्केटचा, तर आपल्या कमोडिटी मार्केटचा डेलीचा टर्नओव्हर बघितला तर 5.4 लाख करोड रुपये इत्यादी आहे. एमसीएक्सचा सांगतो तुम्हाला, त्याच्या अप्रॉक्स असू शकतो पुढे मागे. जर क्रिप्टोचा जर बघितला तर 76 लाख करोड डेलीचा टर्नओव्हर आहे. त्याचबरोबर इक्विटीचा आपला इंडियनचा बघितला तर 1.4 लाख करोड्स आहेत. आणि जर करन्सी पेअर ज्याच्यामध्ये XUSD आहे, गोल्ड आहे, सिल्वर आहे, क्रूड ऑइल आहे, त्याच पद्धतीने जर बघायला गेलं तर USD INR सारखे पेअर आहेत जे आपल्याला सेबीने अलाव केलेले ट्रेड करायला. त्याचा डेलीचा टर्नओव्हर बघितला तुम्ही तर $9.6 ट्रिलियन एवढा इथपर्यंत डेली बेसिसवर अवेलेबल असतो. तर ह्याच्यामधून आपण 500 ते 1,000 रुपये काढू शकत नाही का? तर 100% काढू शकतो. तर ह्याच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे असणं मार्केटमध्ये असणारं नॉलेज. नॉलेज जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही चांगल्या पद्धतीने मार्केटला काम करू शकता. आणि 2 नंबरचा गोष्ट म्हणजे तुमच्याकडे असणारा तुमचा मेंटर किंवा तुमच्याकडे असणारा तुमचा कोच. आता बऱ्याच ठिकाणी जर बघितलं तर नॉलेज तर सगळ्यांना आहे पण मेंटरच अवेलेबल नाहीये. क्लास पुरतं फक्त मेंटर अवेलेबल असतो आणि क्लास झाल्याच्या नंतर नुसतं फोन करणे, काय चाललंय ट्रेडिंग, कसं चाललंय ट्रेडिंग, काय डाऊट्स आहेत का, कशा पद्धतीने सॉल्व्ह करून देऊ, तर हे न करता डेली बेसिसवर मी झूम मीटिंग घेतो. सकाळी 11 वाजल्यापासून सकाळी दुपारी 2 वाजेपर्यंत, त्याच्याबरोबर संध्याकाळी 7:30 वाजल्यापासून 9:30 वाजेपर्यंत डेली तुमचे डाऊट सॉल्व्ह होऊ शकतात. आणि याच्यासाठी काय 40,000, 50,000, 30,000, 20,000 फी भरायची गरज नाही. कुठलाही सॉफ्टवेअर इंडिकेटर घ्यायची गरज नाहीये. तर मार्केटमध्ये एकदा संधी स्वतःला नक्की द्यायची आहे. काय सांगावं, तुमचं पुढचं जे काय लाईफ आहे ते चेंज होऊ शकतं.
तुम्ही चांगल्या पद्धतीने पैसे कमवू शकता आणि जॉब सोडून फुल टाइम ट्रेडर तुम्ही किंवा इन्व्हेस्टर होऊ शकता. त्या प्रत्येक कोर्सच्या युट्यूब आणि इंस्टाग्रामच्या चॅनलवर तुम्ही बघायला गेलात तर काहीतरी तुम्हाला असं दाखवलं जातं जेणेकरून तुम्ही कोर्सला आले पाहिजे. पण महत्वाचं काय आहे की स्टॉक मार्केटमध्ये एकमेव गोष्ट असते ती म्हणजे प्रॉफिट लॉस स्टेटमेंट्स, आणि ते कोणी दाखवत नाही. बाकीचा फापट पसारा तुम्हाला दाखवला जातो, लोकांचे रिव्ह्यूज दाखवले जातात, त्याच पद्धतीने लोकांशी चर्चा केलेल्या गोष्टी दाखवल्या जातात. हे आपल्याला महत्वाचं नसताना आपल्याला प्रॉफिट लॉस स्टेटमेंट जे व्हेरीफाईड आहेत हे महत्वाचं आहे आणि आपल्याला त्याच्यावर आपल्याला क्लासेस निवडायचे आहेत. तर जाऊयात पुढे थोडंसं. हे माझं पेज आहे इंस्टाग्रामवर विराज एक्सलन्स कम्युनिटी सेंटर, आणि युट्यूबला सुद्धा आहे. तर त्या पेजवर जर बघायला गेलात तुम्ही तर अप्रॉक्सिमेटली ज्यांचे रिव्ह्यूज आता तुम्हाला इथं बघायला मिळतात. तर रिव्ह्यूजच्या गोष्टी सांगतो. रिव्ह्यूज प्रत्येकाचे अवेलेबल आहेत युट्यूबला, इंस्टाग्रामवर, की मी क्लास केला, खूप छान वाटलं, तुमच्यामुळे मी करोडपती अब्जोपती होईन, किंवा 5 लाखाचे 15 लाख केले, 20 लाखाचे 1 करोड केले. याचे प्रूफ्स कुठे आहेत? याचे प्रॉफिट लॉस स्टेटमेंट्स तुमच्यापर्यंत येत आहेत का? तुम्ही पाहिलेत का? फक्त गप्पा मारून त्यांचे माइट बी नातेवाईक असू शकतात, माइट बी मित्र असू शकतात, ते ह्या गोष्टी दाखवू शकतात. पण हे जे रिव्ह्यूज तुम्हाला दिसत आहेत मागे, जे रनिंग मध्ये रिव्ह्यूज आहेत, या रिव्ह्यूज बरोबर ह्या लोकांचे प्रॉफिट लॉस स्टेटमेंट सुद्धा माझ्याकडे अवेलेबल आहेत. म्हणजे फक्त इथेच नाही कॉन्फिडन्स, तर बॅच झाल्याच्या नंतर सुद्धा तोच कॉन्फिडन्स माणसांच्यात आहेत आणि आपण त्यांचे प्रॉफिट लॉस स्टेटमेंट जनरेट करून घेतोय आणि त्या पद्धतीने आपण इन्क्रुव्हमेंट करतो माणसांच्या मध्ये. तर हे सगळ्यात मोठं आणि महत्वाची गोष्ट आपल्या झूम मीटिंग मध्ये तुम्हाला बघायला मिळू शकते. बऱ्याच ठिकाणी मी जर बघितलं तर 10 रुपये, 50 रुपये, 100 रुपये, 500 रुपये भरून वेबिनार अटेंड असतो. महिन्यातनं 1-2 वेबिनार असतात. त्या वेबिनार मध्ये बऱ्याचशा लोकांना जॉईन केलं जातं. पण एक तुम्ही कायम बघितलंय का, त्या वेबिनारला तुम्हाला बोलायची संधी नसते कुठं का? कारण आधीच्या लोकांनी भरले आणि जर तिथे येऊन जर एवढं केली की अरे तुमच्यामुळे माझं नुकसान झालेलं आहे असं जर बोललं तर नवीन बकरे बॅचला येणार कसे, नवीन लोक क्लास करणार कशी? त्याच्यामुळे तुम्हाला बोलायची संधी कुठेही नसते. कुठं असेल तर मला नक्की कळवा, कारण मी ओव्हरऑल कंडिशन मधले महाराष्ट्रातले त्याच्या बाहेरचे भरपूर क्लासेस केलेले आहेत. आता त्या क्लासची सत्यता सांगतो तुम्हाला. आता मी ज्यांच्या बॅचेस कंडक्ट केल्या होत्या त्या प्रत्येक बॅच मध्ये गेल्याच्या नंतर मला एक गोष्ट बघायला मिळते, अरे माझं बाईंग इथं होतं, माझ्या बाईंग पासून मार्केट इथं गेलं, म्हणजे तुमच्या कॅपिटलच्या 40% परतावा तुम्हाला एका ट्रेडने दिलेला आहे. तर हे शक्य आहे का? तर अशा गोष्टींपासून लांब राहायचं आणि असले गाजरं विकणाऱ्यांपासून तर खूप लांब राहायचं. बऱ्याचशा ठिकाणी अजून एक मी ऑब्झर्व केलेलं आहे, मी ज्या लेवलपासून मार्केट बाईंग करतोय त्या लेवलपासून मार्केट अप ट्रेंडला जातं, ज्या लेवलपासून मार्केटला मी सेलिंग करतोय त्या लेवलपासून मार्केट सेलिंगला जातं. हे 2 ते 3 दिवस झाल्याच्या नंतर तुमच्यापर्यंत व्हिडिओज प्रोव्हाइड होतात. मग जर एवढीच अॅक्युरेसी लेवल तुमच्यामध्ये आहे, एवढाच अॅक्युरेसी पद्धतीने जर तुम्ही मार्केटला अनालिसिस करताय, तर तुम्ही सेबी रजिस्टर होऊन मार्केटमध्ये का लाईव्ह ट्रेड प्रोव्हाइड करू शकत नाही? हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. आता आपला राहिला तर आपण सेबी रजिस्टरचा पेपर, NISM चा पेपर कम्प्लिशन केलेला आहे, तर लवकरच तुम्हाला ती संधी सुद्धा उपलब्ध होणार आहे. तर या 40% मध्ये जर बघितलं तर तुम्ही पहिलं इथं फसता आणि मार्केटला कुठल्याही गेल्यानंतर, क्लासेसला गेल्याच्या नंतर तुम्ही जाता आणि शेवटी पदरात तुमच्या निराशा पडते. तर हे पॉसिबल कधी होणार नाही. आणि कायम लक्षात ठेवा, स्ट्रॅटजीज प्रत्येकाच्या वेगळ्या जरी असल्या तरी सोप्यातली सोपी स्ट्रॅटजी तुम्हाला आली पाहिजे, तेवढी मेंटरची कॅपेबिलिटी पाहिजे की तुम्हाला त्या लेवल पर्यंत घेऊन जायची. आता बऱ्याच ठिकाणी एवढं कॉमन सेन्स तुम्हाला कळत नाही का? या गोष्टी समजत नाहीत का? त्याच्यामुळे लोक मागं पडतात आणि मार्केटला कायम सट्टा, मार्केटला कायम चुकीच्या पद्धतीने बघितलं जातं. हे सर्वात मोठी वस्तुस्थिती आणि सत्य आहे. तर मेजर क्लासेसचा सगळ्यात महत्वाचा पार्ट असतो जो तुम्हाला इंडिकेटर विकायला लावतात आणि सॉफ्टवेअर विकत घ्यायला लावतात. म्हणजे काय, तुम्ही ट्रेडिंग करा, करू नका, माझ्या जर तुम्हाला स्ट्रॅटेजीज वापरायच्या असतील तर तुम्हाला एक मंथली 2 ते 5 हजार रुपयाचं सबस्क्रिप्शन किंवा 2 ते 5 हजार रुपयाचं सॉफ्टवेअरचं सबस्क्रिप्शन घ्यायला बंधनकारक असतं. जर हे तुम्ही घेतलं नाही तर तुम्ही काम करणार नाही, तुम्हाला ट्रेड मिळणार नाही. आणि जर तुमचा ट्रेड चुकला तर मग काहीतरी कारण सांगायची आणि उडवाउडवीची उत्तरं द्यायची आणि शांत बसवायचं लोकांना. त्याच्यामुळेच आपण मागं आहोत मित्रांनो. त्यामुळे आपल्या ठिकाणी जर तुम्हाला काम करायचं असेल माझ्याबरोबर तर मी कुठलाही इंडिकेटर विकत नाही, कुठलंही सॉफ्टवेअर विकत नाही. या दोन्ही गोष्टींसाठी मी विरोधात काम करतो, कारण ह्यांच्या मार्केटमध्ये कुठल्याही प्रकारच्या गरजेच्या गोष्टी नाही आहेत. ठीक आहे. तर हे झाल्याच्या नंतर तुम्हाला अशा ठिकाणचेच क्लासेस किंवा बॅचेस कंडक्ट करायच्या कधी पण लक्षात ठेवा ज्या ठिकाणी या 2 गोष्टी विकल्या जात नाहीत. तर हे जर तुम्हाला 2 गोष्टी कुठे दिसल्या, इंडिकेटर किंवा सॉफ्टवेअर, पैसे भरून, तर तिथं जायचं नाहीये. आपण जे आहे ते टोटली विदाऊट इंडिकेटर, विदाऊट सॉफ्टवेअर, पेड सॉफ्टवेअर कुठलेही नाहीत. ते आपण चार्ट कसे रीड करायचे, त्याच्या पद्धतीने कसे ट्रेड होतात आणि मार्केटमध्ये आज कशाची आवश्यकता आहे, या सगळ्या गोष्टी आपण शिकवतो.
तर मी केलेल्या चुका तुम्ही करू नका. आम्ही जे इंस्टाग्राम युट्यूबवरचे क्लासेस केले ते नुसते 4 लाख 5 लाख 6 लाख 8 लाख दिवसाला छापत होते आणि जेव्हा मी सत्यात बघितलं तेव्हा कॅपिटल 50 ते 60 लाख रुपये वापरत होते आणि हे फक्त आणि फक्त मार्केटिंग अकाउंटवर शक्य आहे. रिअल अकाउंटला करत असाल तर 1% लोक ते गोष्टी करतात, पण आपण सर्वसामान्य लोक आहोत. आपल्याला आपल्या पगारामधनं किंवा आपल्या बिझनेसमधनं एक थोडेसे पैसे बाजूला काढून आपल्याला डेली दैनंदिन दिवसाच्या गरजा कशा पूर्ण करू शकतो हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि यालाच लोक विसरतात आणि नुसतं लालच 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 दिवसाला 50 दिवसाला 1 लाख रुपये करायच्या नादामध्ये मार्केटमध्ये पैसे घालवतात आणि शेवटी म्हणतात मार्केट सट्टा आहे, काहीच मिळत नाही याच्यामध्ये. पण कन्सिस्टन्सी सगळ्यात महत्वाची असते. माझ्याबरोबर काम करायचं असेल तर अप्रॉक्स कॅपिटल लागतं तुम्हाला 20 ते 30 हजार रुपयांच्या अप्रॉक्स मध्ये. डेली बेसिसचा 1% लॉस 2% प्रॉफिट म्हणजे 600 ते 700 रुपयांचा प्रॉफिट तुम्हाला मिळू शकतो. आणि जर बघितलं तर वीकली तुम्ही 3 ते 4 हजार रुपये प्रॉफिट बुक करू शकता. आता याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की कसं काय रोज प्रत्येक वेळेस सक्सेसफुल ट्रेड होतील, तर याच्यामध्ये विनिंग कॅपेबिलिटी, विनिंग ट्रेडची जी काय कॅपेबिलिटी आहे ती जर बघितली तर 90 to 92% पर्यंत जाते. आता हे तुम्हाला कसं काय माहिती ठरणार किंवा तुम्ही कशासाठी, याच्यासाठीच जर मी तुम्हाला सांगतोय की झूम मीटिंग अटेंड करा. मी डेली बेसिसवर बॅच केलेल्या लोकांबरोबर कनेक्टेड राहतो. कशा पद्धतीने ट्रेड होतात, कोणाचं नुकसान झालेलं आहे, नंतर मार्केट नंतर फोन करून तुमच्या गोष्टी सॉल्व्ह करण्यामध्ये कुठलाही इंटरेस्ट नाही आपल्याला. लाईव्ह मार्केटमध्ये असणं, डेली बेसिसच्या गोष्टी डेली कन्व्हर्जन करणं हे सगळ्यात मोठं आहे. कारण आपल्याकडे कुठलंही पेड सॉफ्टवेअर किंवा पेड इंडिकेटर आपण विकत नाही आणि आपण तसल्या गोष्टींचे विक्रेते पण नाही आहोत. त्याच्यामुळे जर ट्रेडिंग करायचं आहे तर 30 हजार रुपये कॅपिटल असेल, 20 हजार रुपये कॅपिटल असेल तर हे तुम्ही करू शकता. आणि हे करायचं कसं आणि त्या लेवल पर्यंत कसं यायचं पूर्णपणे जबाबदारी माझी असते. कुठलाही क्लास झाल्याच्या नंतर सोडून देणे किंवा नंतर तुम्ही तुमचं बघा आणि नवीन बकऱ्यांच्या शोधात वेबिनार अटेंड करायचे, झूम मीटिंग मध्ये लोकांना बोलवून त्यांच्याबरोबर गप्पा मारून नुसतंच आपलं माझं बाईंग इथं आणि माझं सेलिंग इथं अशा कुठल्याही गोष्टी होत नाहीत. लाईफ टाईम झूम मीटिंग अवेलेबल असते, हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर बरेच लोक मला प्रश्न विचारत असतात की शेअर मार्केट शिकायला काय काय गरजेचं आहे, काय शिक्षण लागतं, कशा पद्धतीने आहे. आणि बरेचसे पॉडकास्टर्सला पॉडकास्ट देताना बघितलेलं आहे की ज्यांची कुवत नाही त्यांनी शेअर मार्केटमध्ये येऊ नये किंवा एक रिक्षा चालक अफोर्ड करू शकत नाही तर रिक्षा चालकांनी येऊ नये. तर आपण हे ठरवू शकत नाही की कोण किती पैसे कमवतं आणि दुसऱ्याला कमी कधी समजायचं नसतं. कुठलाही माणूस कुठल्याही लेवलला जाऊ शकतो. तर दुसरीपासून ते जवळपास शेतकरी म्हणा किंवा कुठलाही कामगार म्हणा, रिक्षा चालक म्हणा, छोटा व्यावसायिक म्हणा, कोणीही व्यक्ती आपल्या इथं काम करू शकतो आणि स्टॉक मार्केटमध्ये चांगले पैसे कमवू शकतो. याचं जिवंत उदाहरण मी स्वतः आहे. मी काही कुठल्याही एकदम लँडलॉर्ड फॅमिली आहे किंवा भरपूर भरगच्च पैसे असलेली फॅमिलीमध्ये जन्माला आलेलो नाही. माझीही सर्वसामान्य फॅमिली आहे. माझे वडीलही जॉबला होते, त्याच्यामुळे मी सर्वसामान्य फॅमिलीतला आहे. आणि मी जी काही कन्सिस्टन्सी मार्केटमध्ये ठेवलेली आहे ती आजपर्यंत मला इथपर्यंत घेऊन आलेली आहे. तर हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. तर आपण कशा पद्धतीने काम करतो ते तुम्हाला सांगतो. आपला जर बघितला तर 2 दिवसांचा आपला ऑफलाईन क्लास असतो किंवा ऑफलाईन आपण एकमेकांना भेटतो. आता बऱ्याच लोक जर बघितलं तर ऑनलाईन सुद्धा पद्धतीचे क्लासेस अवेलेबल आहेत. ऑनलाईन का करायचं नाही, कारण ऑनलाईन मध्ये टाइमपास खूप होतो, लक्ष लागत नाही आणि ऑनलाईन फक्त पैसे गोळा करण्याचं एकमेव साधन आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे ऑनलाईनला कधी बॅचला जाऊ नका. किती लांब असाल, शनिवार रविवार बॅच असते, तुम्ही येऊ शकता, तुम्ही सगळ्या गोष्टी अनुभवू शकता आणि बघू शकता. आता यानंतर जर बघितलं तर सगळ्यात महत्वाचा गोष्ट आहे ती म्हणजे मार्केटमध्ये असणारं गाजर. ठीक आहे, हा शब्द मी पुन्हा एकदा अधोरेखित करतो का, कारण मार्केटमध्ये जर बघितलं तर भरपूर गाजर विकणारे आहेत. 500 पॉइंट्स, 1000 पॉइंट्स, 3000 पॉइंट, एका ट्रेडला 40% कॅपिटल झालं, 50% झालं. बनवले कोणी? प्रूफ आहेत का? 5 लाखाचे 20 लाख केले, प्रूफ आहेत का? नुसत्या गप्पा मारून फायदा नाही, त्याचे प्रूफ असणं फार गरजेचं आहे, जे मी तुम्हाला आता पुढे दाखवणार आहे की प्रॉफिट लॉस स्टेटमेंट कशा पद्धतीने असतं आणि कशा पद्धतीने काम करायचं असतं. आणि त्याचबरोबर जर बघितलं मित्रांनो तर स्वतःला आहे ना एक संधी देऊन बघा. मार्केटमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट असते संधी देणे. स्वतःसाठी एक संधी उपलब्ध करून बघा की जी तुम्हाला अनलिमिटेड मनी पर्यंत घेऊन जाऊ शकते. एक लिमिट अभ्यास करून अनलिमिटेड मनी पर्यंत घेऊन जाऊ शकते. तर प्रत्येक व्यक्तीने, मला असं पर्सनली वाटतं की महाराष्ट्रामध्ये जे काही लोक आहेत, इंजिनियर 50 लाख इंजिनियर होत आहेत, 60 लाख इंजिनियर होत आहेत, सॉफ्टवेअर डेव्हलपर भरपूर होत आहेत. अरे पण ट्रेडिंग या फील्डमध्ये लोक काय येत नाहीत याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे तुम्ही स्वतःला संधीच देत नाही. संधी देऊन बघा. मागच्या वेळेसचं जे काय प्रमाण होतं सेबीचं, मी जेव्हा रजिस्टरचा पेपर दिला होता तेव्हाच 3% होतं. आता जर बघितलं तर 13%वर प्रॉफिटेबल जर्नीमध्ये लोक गेलेले आहेत. याचा अर्थ काय की अभ्यास करून आणि रिस्क रिवॉर्ड मॅनेज करून आपण काम करू शकतो. त्यामुळे माझ्या वयाच्या मुलांना तर एकदा संधी घेऊन बघा.
माझ्यापेक्षा मोठे असलेल्यांनी पण संधी घेऊन बघा की 15-15 वर्ष नोकरी करत आलेलो आहोत, इथून पुढे नोकरी करायची का एक संधीचं सोनं आपण करू शकतो, या प्रयत्नात आपण असणं गरजेचं आहे. जाऊयात आता पुढच्या गोष्टींवर. प्रॉफिट लॉस स्टेटमेंट्स सगळ्यात महत्वाचे आहेत की बरेच लोक मला क्वेश्चन विचारतात की सर तुम्ही जर एवढे प्रॉफिटेबल आहात तर तुम्ही स्वतःला बँकेचं लोन काढून का आजपर्यंत पैसे बनवले नाहीत, किंवा बँकेचं लोन काढून तुम्ही का करता, तुम्ही का कोर्स आणि या गोष्टी विकत बसता, हे भरपूर प्रश्न माझ्यापर्यंत येतात. तर पहिली महत्वाचा मुद्दा म्हणजे मी स्वतः 4 वर्ष प्रॉफिटेबल जर्नीमध्ये आहे. माझे PNL इंस्टाग्रामवर डेली बेसिसच्या व्हेरीफाईड अवेलेबल असतात आणि मला लहानपणापासून जर बघितलं तर शिकवायची फार आवड आहे. आणि मला पर्सनली वाटतं जर माझे तुम्ही सोशल वर्क जर पाहिलेत तर त्याच्यामध्ये मला लोकांना मदत करायला आणि लोकांना एक चांगल्या एज्युकेशन थ्रू पुढे जायला मदत करायला फार आवडतं. त्यामुळे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. वाटत असेल त्याच्यासाठीच मी म्हणत असतो झूम मीटिंग अटेंड करा. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी काय खरंय का नुसतेच बोल बच्चन टाकलेले आहेत का काय याच्यामध्ये तथ्य आहेत, या गोष्टी सगळ्यात महत्वाच्या आहेत. जाऊयात आता शेवटच्या पार्टमध्ये आपण. तर तुम्हाला एखादी बॅच करायची असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय ही समजून सांगतो. तर पहिल्यांदा जो शिकवतोय त्याचे 3 वर्षांचे प्रॉफिट लॉस स्टेटमेंट अवेलेबल आहेत का आणि तो देतोय का हे बघायचं आहे. आणि आपल्याकडे जेवढं कॅपिटल आहे त्या कॅपिटलवर आपल्याला ते सॅटिस्फाईड आहेत का हे बघणं फार महत्वाचं आहे. माझे बघायचे असतील इंस्टाग्रामवर व्हेरीफाईड लिंक आहेत, युट्यूबला आहेत, डेली झूम मीटिंगला मी दाखवत असतो, तिथे तुम्ही चेक करू शकता. त्याचबरोबर बघितलं तर नो टू ऑनली रिव्ह्यू म्हणजे काय, बॅचला कसं आलं कसं वाटलं याच पद्धतीने जर त्यांचेही प्रॉफिट लॉस स्टेटमेंट जर मिळाले तर फार उत्तम होईल. आणि जे लोक 10 लाखाचे 5-5 लाख 17-17 लाख 18 लाख 25 लाख बनवतायत यांचे तर नंबर्स नक्की घ्या. बघा की एवढा तुर्रम खान मार्केटमध्ये कोण आहे की जो 100% जास्त रिटर्न एका महिन्यामध्ये बनवतोय. अशा लोकांचे नंबर घ्या. आणि त्याच्यानंतर जर कुठले क्लासवाले जर नंबर देत नसतील तुम्हाला प्रिव्हियस स्टुडंटचे तर समजून जावा की नुसतेच हे दिखावा आहे, दिखाव्याची बाजी आहे आणि रियालिटी खूप कमी आहे याच्यामध्ये. त्याच्यामुळे नंबर सगळे घ्या. कारण भरपूर सांगितले जातील, पर्सनल आहे, देऊ शकत नाही, आमच्याकडं असल्या गोष्टी प्रोहिबिटेड आहेत, आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये चालत नाही. पण नंबर पाहिजेत. लेडीजचे नका घेऊ, पण ऍट द एंड जेंट्सचे तरी नंबर तुम्हाला मिळाले पाहिजेत. कारण जी लोक प्रॉफिटेबल आहेत त्यांना जर कॉल केला तर ती आनंदाने सांगू शकतात की अरे आम्ही प्रॉफिटेबल जर्नीमध्ये आहोत. त्याच्यामुळं नंबर्स घ्या. आणि ते जर नसेल तर PNL घ्या. स्टुडंट्सचे ज्यांनी क्लास करून गेलेले आहेत त्यांचे प्रॉफिट लॉस स्टेटमेंट्स अवेलेबल आहेत का तुमच्याकडे. तर आपल्याकडचे दाखवतो, हे आत्ताचे आहेत. ठीक आहे, म्हणजे जून जो काय आता महिना संपला आणि जुलै चालू आहे, तर जून ते जुलै पर्यंत हे आत्ताचे आहेत. त्याच्यामुळं एवढेसेच आहेत का तर नाही, हे जवळपास एक 70 आहेत. मी 70 काढलेले आहेत या आठवड्याचे. आणि अप्रॉक्सिमेटली बघितलं तर 8,000 प्लस प्रॉफिट लॉस स्टेटमेंट्स माझ्याकडे स्टुडंटचे अवेलेबल आहेत. आता हे फक्त इथंच नाही, कारण एकाच गोष्टीच्या मी 100 प्रिंट्स पण मारू शकतो. तुम्हाला मी डिजिटल बोर्डवर सुद्धा दाखवणार आहे. त्याच पद्धतीने मागच्या वर्षामध्ये ट्रेड किती जनरेट झाले, कशा पद्धतीने झाले, कुठला ट्रेड होता, कुठला स्टॉप लॉस आहे, मी ट्रेड केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये ब्रोकरेज किती कट होतं आणि ऍट दी एंड प्रॉफिट किती उरतोय, असे जवळपास 3600 प्लस ट्रेड मागच्या वर्षामध्ये जनरेट झाले. 189 ते 190 ट्रेडचे स्टॉप लॉसेस सुद्धा आहेत. बाकीच्या सगळ्या ट्रेडने टार्गेट लिहिलेले आहेत. प्रत्येक ट्रेड व्हिडिओ स्वरूपात आणि लेखी स्वरूपामध्ये अवेलेबल आहे. त्याच्यामुळे फसू नका आणि फ्रॉडस्टर लोकांपासून लांब राहा. आता जाऊयात प्रॉफिट लॉस स्टेटमेंट्सवर. ठीक आहे, प्रॉफिट लॉस स्टेटमेंट सर बघायचे आहेत आपल्याला. आता व्हॉट्सअपला गेल्याच्या नंतर आपण PNL चेक करूयात कोणाकोणाचे काय काय PNL आहेत आणि कोण कशा पद्धतीने काम करत होतं आपल्याबरोबर ते. ठीक आहे, हे आहे माझं पर्सनल व्हॉट्सअप ज्याच्यावर तुम्ही माझ्याबरोबर संपर्क साधू शकता किंवा माझ्याबरोबर कॉन्टॅक्ट करू शकता. याच्यामध्ये मी स्वतःला पर्सनली PNL पाठवून ठेवतो. आता हे बरेचसे पॉडकास्ट जे काय आहेत स्टुडंटचे ते तुमच्या समोर नक्की येतील की त्याच्यामध्ये लोकांचे PNL सकट पॉडकास्ट आपण घेणार आहोत. जवळपास एक 80 ते 85 पॉडकास्ट शूट करून तुमच्यापर्यंत आपण युट्यूब आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून जे रिअल आहे ते रिअल आणि आधी कुठं बॅच केलेली आहे त्यांची रिअलिटी आणि आपली रिअलिटी तुम्हाला दाखवण्यात नक्की आपल्याला इंटरेस्ट असेल. तर जर बघितलं तर हे माझं पर्सनल आहे. पर्सनलला जर बघितलं हे आत्ताचं यस्टरडे आहे. जर कोणाला असं खोटं वाटत असेल तर बघायचं, इथं सगळं दिलेलं असतं, कुठला महिना आहे, काय आहे, किती रुपयाचं प्रॉफिट लॉस स्टेटमेंट आहे हे. तर हे झालं एका व्यक्तीचं PNL. असे अप्रॉक्सिमेटली जर बघितले तर आपल्याकडे प्रॉफिट लॉस स्टेटमेंट कमी नाही आहेत. 8,000 प्लस PNL आपल्याकडे अवेलेबल असतात आणि हे सगळे कमोडिटी 200 रुपयापासून ते जवळपास 50,000 रुपयापर्यंत PNL अवेलेबल आहे. 200 रुपये म्हणजे काय, नवीन व्यक्ती जेव्हा मार्केटला येतो, क्लास करतो, क्लास नंतर पहिला आठवडा असतो, पहिला आठवडा ट्रेड करणे असतात, भीती दाखवतो, तर हे असे 200 रुपयापासून पण आहेत. थोडेसे क्रिप्टो करन्सीचे पण आहेत. त्यानंतर जर बघितलं जसं तुम्हाला मी आता म्हणलं की एक माझा स्टुडंट आहे गावाकडचा आहे, 57,000 रुपयांचे PNL त्याच्यामध्ये अवेलेबल आहेत. आता तुम्ही म्हणाल की एक आठवडा सगळ्यांचाच प्रॉफिटेबल जाऊ शकतो, बाकीच्यांचं काय.
तर हे जवळपास जर बघितले तर हे सर्वांचे प्रॉफिट लॉस स्टेटमेंट्स अभि चव्हाण सर आहेत, त्याच पद्धतीने बाकीचे आहेत. हे असे मी PNL मागून घेतो आणि हे आत्ताचे नाही आहेत, खूप वर्षांपासून मी ह्या गोष्टी एकत्र साठवतोय. कारण ऍट दी एंड रिझल्ट मॅटर करतात, काही गप्पा कोणी मारू द्या, PNL स्टेटमेंट्स मॅटर करतात. आणि हे जर कोणाला बघायचे असतील 3,000पासून 50,000 पर्यंत PNL अवेलेबल आहेत. कोणाला पाहायचे असतील तर मला नक्की झूम मीटिंगला अटेंड करा, व्हॉट्सअपला मेसेज करा, मॅडम तुम्हाला 8,000+ PNL पाठवून देतील. आणि ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. त्याचबरोबर जर बघितलं तर तुम्ही म्हणाल की जसं आता मी एक 57,000 रुपयाचं दाखवलं, मोठी मोठी गाजर दाखवतोय तू सुद्धा, त्या स्टुडंटचा सुद्धा मी तुम्हाला दाखवतो, तो सुद्धा विद्यार्थी आपल्याकडे आहे, त्याचाही पॉडकास्ट येणार आहे. आधी त्यानं भरपूर ठिकाणी बॅचेस केल्याच्या नंतर काय झालं आणि कशा पद्धतीने आज रिझल्ट त्याचा आहे, तर ते पण तुम्हाला मी दाखवतो. कुठे आहे? जवळपास यस, परफेक्ट. आपला स्टुडंट्स आहे जवळपास गेले 1.5 वर्षापासून आपल्याला PNL शेअर करत असतो. याचं मागच्या आठवड्याचं जर बघितलं तर 57,000 रुपयाचा PNL आहे. नंतर हे सर नंतर ब्लर करून टाका, नाही तर एवढे लोक हुशार आहेत की त्या लोकांचे नंबर्स घेऊन बाकीच्या बॅच मधले की तू आमच्याकडे पण बॅच केली होती, लगेच त्यांचा टेलिकास्ट, त्यांचा चॅनल पॉडकास्ट रिलीज करून लगेच सांगतील की आमच्यामुळे प्रॉफिटेबल झालाय. त्याच्यामुळे सर कायम लक्षात ठेवा, मी पर्सनली मेसेज करतो की बाबा मित्रांनो प्रॉफिट लॉस स्टेटमेंट शेअर करा. प्रत्येक आठवड्याचे PNL आपल्याकडे अवेलेबल असतात त्या मुलांचे. मागचा आठवडा जर बघितलं तर 1,17,000 रुपये, 1,04,000 रुपयांचा PNL आहे. त्याच्या मागच्या आठवड्यामधलं जर बघितलं, ट्रेडिंग नाही केली, ज्या आठवड्यामध्ये ट्रेडिंग केलेली नाहीये त्या आठवड्यामध्ये सांगितलेलं ट्रेडिंग केलेली नाहीये. आता हे वरचे ओल्डर मेसेज लोड होत नाहीत कधी कधी, त्यामुळं तुम्हाला जर यांचे PNL बघायचे असतील असं काही नाहीये, जेवढे लोड होतात तेवढे मी दाखवतोय. जर होत नसतील तर यस आलेला आहे 4,237. प्रत्येक आठवड्याला माझा मेसेज आहे 27,175 रुपये. त्याच्यामध्ये जर मागं अजून जर जाऊन बघितले, अजून डाउनलोड केले तर असे 1 ते 1.5 वर्ष असे एक व्यक्ती नाहीये, असे माझ्याकडे जवळपास 90 ते 95 लोक आहेत जे 1.5 वर्षापासून PNL दाखवत आहेत. येस आला 10,566 रुपयांचा आहे आणि हे सगळं व्हेरीफाईड आहे. ठीक आहे, कुठल्याही याच्यामध्ये गप्पा गोष्टी खोट्या नाहीत. या गोष्टी तुम्ही स्वतः ऑब्झर्व करा आणि त्याच्यानंतर ठरवा की आपण कुठं संधी स्वतःला दिली पाहिजे, बरोबर मेंटर आहे का नाही. त्याच्यासाठी झूम मीटिंग खाली दिलेला नंबर आहे, त्याच्यावर अटेंड करणं फार गरजेचं आहे. भेटूया पुढच्या भागात. आणि फसू नका, कुठल्याही फ्रॉड लोकांपासून लांब राहा, रॅली कॅप्चर करायच्या नादामध्ये पैसे घालवू नका. 50,000, 40,000, 20,000 रुपये क्लासला घालवू नका. जे काय आहे ते फ्री ऑफ कॉस्ट करतो. त्याच्यानंतर क्लास झाल्याच्या नंतर कुठली रिबॅच आपण घेत नाही, परत बॅचला या, परत पैसे भरा. नो, प्रत्येक शनिवार रविवार आपण बेसिक प्लस ॲडव्हान्सची मीटिंग कंडक्ट करतो. ती फ्री ऑफ कॉस्ट असते, त्याचे कुठलेही चार्जेस नसतात. क्रिप्टो शिकायचं आहे, SMC शिकायचं आहे, ICT शिकायचं आहे, कमोडिटी इक्विटी नंतर ह्या गोष्टी पण शिकायच्या आहेत सर, तर त्याही शिकवतो. त्याचे आपण नंतर वेगवेगळ्या ऑफलाईन बॅचेस घेऊन आपण एक नॉमिनल फी स्ट्रक्चर, म्हणजेच काय की 2,000 ते 5,000 रुपयामधलं नॉमिनल फी स्ट्रक्चर, कारण आपल्याला 2 दिवस बँक्वेट हॉल असतात, बँक्वेट हॉलचा खर्च असतो, त्यामुळे 2, 2,500, 3,000 पासून आपण त्या गोष्टी शिकवतो. त्याच्यामुळे मेजर पैसे भरायच्या नादाला लागू नका, कारण स्वतः आम्ही मार्केटमधनं पैसे कमवतोय, तुम्ही कमवू शकता. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात, याच्यात काय डाऊट असतील मला फोन करा, माझ्याबरोबर कॉन्टॅक्टमध्ये राहा आणि एक प्रॉफिटेबल जर्नी एकत्र येऊन करूयात. थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद.